मैत्रीच्या नात्या प्यार में प्यार का सबका अच्छा ही लगता है दोनों को पास आने का इरादा भी अच्छा लगता है आजमाओगे तुम आज मुझे ये कोकण का राज आज कहता है आमच्या कोकण बंधूला प्रेम आहे आज अश्विनी तुम्हाला सांगतो विचाराचे एक विचाराला हा जोड आज विचाराला एक जोड आज समाज दोघ कलाकाराला वाईट म्हणत नाही आमचे कलाकार हे सगळे बंधू दादानी मला 100 रुपयाचं बक्षीस देऊन त्यांना उपकृत केलं मला त्यांचा आभारी आहे तुमच्यासाठी बंधूंनो एक मनोरंजनात्मक गीत गात आहे की त्यातूनही प्रबोधन आहे कुठलंही ते मनोरंजन वामार्गाचं नाही आहे समाजामध्ये दोन पती पत्नी कशी असावी कारण की ह्या जयंतीच्या सणाला आम्हाला संकल्प असला पाहिजे कारण की पती आणि पत्नी हे नातं एक सेन्सिटिव्ह नातं आहे आणि ते जर का चांगल्या प्रकारे असेल तर आपण समाजामध्ये बरेच काय बदल करू शकतो म्हणून बांधवांनो मी एक पती पत्नीच्या नात्या संदर्भात तुमच्या समोर एक गीत गाणं आहे कारण समाजातलं सर्वश्रेष्ठ नातं म्हणजे काय असतं पती पत्नी आणि त्याच्यामध्ये पती आपण एखादी पत्नी म्हणते की आदर्श कुठला असला पाहिजे ज्यावेळेस म्हणते माझा पती असा असावा त्यावेळेस ती पत्नी म्हणते माझा पती बाबासाहेबांच्या विचाराचा असावा आणि माझी पत्नी रमासारखी असावी बंधना असावी ना असं वाटतं ना बरोबर ना म्हणून पती आणि पत्नीच्या नात्या संदर्भात बंधूंनो तुम्हाला गीत गात आहे माता रमाई आणि बाबासाहेबांचं नातं हे सादर करताना त्याच्यातून थोडंफार बंधून प्रबोधनात मनोरंजन बंधून मी करत नाही मी प्रबोधनच करतो आणि हे प्रबोधनात्मकच गीत आहे तुमच्या समोर सादर करत आहे चारुकेशी जयराम मोहिते यांच्याकडून 200 रुपयाचं मला बक्षीस देऊन मला उपकृत केलं त्यांचा आभारी आहे बांधवांनो
महाडिक, सोनाली महाडिक या आमच्या भगिनींकडून या गीताला मोठं बक्षीस आलं आहे. त्याचबरोबर पुष्पा मोहिते या माझ्या भगिनीकडून, कोयनारकर माझी भगिनी आहे, त्या भगिनीकडून बंधून या गीताला 100 रुपयाचं बक्षीस त्यांचा आभारी आहे. त्याचबरोबर माझे मित्र आणि म्हणून आंबेडकर चळवळीचे अभ्यासक माझे मित्र सचिन पवार यांच्याकडून बंधूंना मोठा 1000 रुपयाचं बक्षीस त्यांचा आभारी आहे. या बांधवाकडून बंधूंना मोठा बक्षीस त्यांचा आभारी आहे. सुरेश महाडी या माझ्या बांधवाकडून मोठं बक्षीस आलंय. बांधवानो बांधवानो माझ्या बरोबर आज वाजवायला जे साजिंद लाभले आहे, थोडक्यात मी त्यांची फक्त एका मिनिटात ओळख करून देतो. माझ्यावर आज बँजूला जे साथ देत आहेत, की ज्यांनी गेली कित्येक वर्ष अल्ताफ राजाचे प्रोग्राम वाजवले, अल्ताफ राजामध्ये कायमचे वाजवायला होते, असे माझे मित्र आणि बंधूंनो, या कव्वाली दुनियेमध्ये बँजूमध्ये त्यांचं मोठं नाव आहे असे समर खान, त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याचबरोबर तबल्याला साथ देत आहेत, की तुम्ही त्यांना आता लाईव्ह बघत असाल की मजीद शोला यांच्यामध्ये रेग्युलर वाजवायला असतात आणि त्यांना मी गुरु मानतो असे आलम भाई जरा. त्याचबरोबर छोटा पटका, की ज्यांच्या वडिलांनी अल्ताफ राजाला बनवायसाठी खूप मेहनत घेतली, असे कव्वाली दुनियामधले कोरसमध्ये सर्वश्रेष्ठ असणारे आणि त्यांचे सुपुत्र फरदीन आज बंधूंनो माझ्या बरोबर पॅडवरती आला आहे. दुसरी अदनान, की हनीफ भाई अग्रावाले चुडी मजाना देगी, ज्यांनी गाणं लिहिलं त्यांचा नवासा त्यांचा नातू, आपल्या मराठी भाषेमध्ये नातू, तो अदनान त्यांचा नातू आहे. त्यासाठी जरा टाळ्या होऊन जाऊ द्या. कधी वाजवू शकत नाही, एक हाताने टाळी कधी वाजवू शकत नाही, प्रत्येक आग पाने अशी विझवू शकत नाही. सारंग कुणी कितीही विद्वान झाला तरी, सारंग कुणी कितीही विद्वान झाला तरी, रमाच्या उंची कुणी मोजू शकत नाही.
अश्विनीजी तुमच्यासाठी भगवैभव सुख हे एक पती आपल्या पत्नीला काय म्हणत आहे आता तर निघून गेले आता काय म्हणतात वाईट नाही बंधून म्हणणार कारण की मी कलाकार असा आहे बंधून आज तागायत कुठल्याही गायिकेला वाईट म्हटलेलं नाही पती आणि पत्नीचं बंधून नातं कसं असलं पाहिजे अग वैभव सुख हे पाहून साजणे अश्विनीजी श्रम अनमोल त्यांचा त्याग हजानुनी अग जीवन सफल हे आज कराया हे साजनी हे साजनी तो आपला पती आपल्या पत्नीला म्हणतो अगं साजनी अग जीवन सफल हे आज कराया अग सत्कार्याचा मार्ग जयंती पाहिल्याच्या नंतर एक बंधू कार्यकर्ता आपल्या घरी जातो आणि बोलतो अगं मी आयुष्यभर आंबेडकर चळवळीचं काम केलं नाही पण मला आता वाटतं की आंबेडकर चळवळीचं काम करायचं आणि बंधू तर आपल्या कामाला एकदा पाया होऊन जाऊ दे बांधवला म्हणून म्हणायचंय काय तो पती आपल्या पत्नीला सांगतो अगं मी स्वीकारतो आजपासून मी आता आंबेडकरी विचारधारेचं काम करायचा स्वीकार करतो पण माझ्या एकट्या दुकट्याने काम होणार नाही अगं तुझी पण मला साथ हवी आणि म्हणतो काय मी स्वीकारतो भीमाचे विचार
घडलेलो आहोत बंधूंनो. या लोकांनी आपलं आयुष्य बंधूंनो आंबेडकर चळवळीला जागृत करण्यासाठी लावलेलं आहे. तर त्यांचं बंधूंनो आभार मानतो. त्याचबरोबर माझी पुतणी आणि अजितची बंधूंनो मुलगी हा विधी मगाशी आलो तो विधी निबंधन ह्या गीताला तिला पण वाटतं असं माझ्या आईला बाबा बोलत असते. बरोबर ना? बरोबर आहे. अश्विनीजी, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की अगं मी स्वीकारतो प्रेमाचे विचार. तुझ्यामध्ये पण नाही आज काय कर अश्विनीजी संकल्प दोघे करू संकल्प दोघे संकल्प दोघे करू एकतेने सखे तांबे साहेब बंधून आंबेडकरी चळवळीचे बंधून धडाकेबाज कार्यकर्ते बंधून यांनी या गीताला बंधून संकल्पाला बंधून बक्षीस देऊन मला उपकृत केलं. त्या त्यांचा आभारी. कारण की संकल्प दोघे करू एकतेने सखे सोडून दारिद्र्याच्या विचारांचे सगळे आज
भीम पदावर अमन कुमार राव म्हणतात, अरे जरूर चालेल प्रत्येक पती भीम पदावर अमन. अरे तुम्ही पण रमाई सारख्या वागून तर बघा, वागून तर बघा. अश्विनीजी बघा, क्षण सुखाचे त्याने ते सोसले, म्हणून जीवन घडली ग आपले. त्याग केला तुझ्या माझ्यामुळे, त्याग केला तुझ्या माझ्यामुळे. हृदयी स्पंदनात, हृदयी स्पंदनात त्याग दिसू दे. या समाजाचं साजले अरे बिकट परिस्थितीत संयम कधीही सुटू दिला नाही. माता रमाईनी त्या काळात बंधूंनो बिकट परिस्थितीमध्ये संयम कधीही सुटू दिला नाही आणि महत्वाकांक्षेचा धागा कधीही तुटू रमाने दिला नाही. बिकट परिस्थितीत संयम कधीही तुटू दिला नाही आणि महत्वाकांक्षेचा धागा अरे कधीही तुटू दिला नाही. अरे बहुजनांच्या चेहऱ्यावरील हे हास्य फुलविण्यासाठी अमन, बहुजनांच्या चेहऱ्यावरचे हास्य फुलविणे अमन. रमाईने आसवांचा महान कधी फुटू दिला नाही, फुटू दिला नाही. मनोज राजांचा एक शेर आठवला, अरे अनुकरण करा, अनुकरण करू नका ईश्वर या माधुरीचं. ऐकले बंधूंनो, पण बंधूंनो मला सांगायचं वाटतं, अनुकरण करू नका त्या ईश्वर या माधुरीचा, तुमचा दर्जा तुझा हो. अनुकरण करा त्या माता रमाईचं. माझ्या भगिनीनो तुमची खरोखरी पूजा होईल, पूजा होईल. म्हणून म्हणायचं आहे या असं वाटतं, असा संकल्प का करावा. एक तुम्हाला बंधूंनो मी
गोष्ट सांगतो. बकुलाबेन मेहताचं कोण नाव ऐकलंय? माझ्या बांधवांना जरा पुढच्या जागृत पण थोडस आपलं परिवर्तन करायचं आहे. हॅलो, पाठीमागे झोपलेत का? झोपलेत नाही ना? रमाई कुणाला बनायचं आहे? मागच्या भागला एकदा आवाज एकदा टाळा वाजव जरा रमाईसाठी. रमाईसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या पाठीमागे. माझ्या भागीला एकदा रमाईसाठी. माता रमाईचा, माता रमाईचा. बाकीचे फारचे झोपले बंधू, झोपले. माता रमाई बोलायची इच्छा नाही. सावित्रीबाई म्हणायची इच्छा आहे का? ऐश्वर्या माधुरीचं अनुकरण करायचं. बाकी मला वाटतं ऐश्वर्या माधुरीचं अनुकरण दिसतंय का? नाही ना? कारण शिरसोली गावात बंधून अपेक्षा करा. शिरसोली गावात सुज्ञान लोक आहेत म्हणून बंधूंना सांगायचं आहे की बकुलाबेन मेहताची तुम्हाला गोष्ट माहिती असेल की बकुलाबेन मेहता ही आजही जिवंत आहे. 84 वर्षाची बंधून स्त्री आहे. वयाच्या 60व्या वर्षी तिने निर्णय घेतला. बंधूंनो, कुटुंबामध्ये दोन्ही कुटुंबाचं फक्त जेवण बनवणं, घरामध्ये काम करणं हेच काम करायची. पण तिला अस्वस्थ वाटायचं की मी कोणतरी आहे, मी काय करू, मी काहीतरी केलं पाहिजे. वयाच्या 60व्या वर्षी ती निर्णय घेते पोहण्याचा. की तिला आयुष्यभर पाण्याची भीती वाटत होती. त्या बकुलाबेन मेहताला आयुष्यभर पाण्याची भीती वाटत होती. ती निर्णय घेते. काय निर्णय घेते? की आपण जलतरणपटू बनायचं. वयाच्या 60व्या वर्षी. किती? वयाच्या 60व्या वर्षी ती बंधूंनो निर्णय घेत की मला जलतरणपटू बनायचं आहे. अरे जगातल्या सर्व साड्या, सर्व खाड्या तिने पार केल्या. आजही तागायत बंधूंनो बकुलाबेन मेहता जिवंत आहे. तुम्ही जर का गुजरातमध्ये त्यांचं जर का नाव विचारलं तर बकुलाबेन मेहता तुम्हाला नाव ऐकायला मिळेल. आज जिवंत आहे बंधूंनो. माझ्या माता भगिनीला सांगा असं वाटतं, अरे काय घडू शकत नाही? तुम्ही माता रमाई सारख्या का घडू शकत नाही? अरे तुम्ही राजकीय सत्तेमध्ये का जाऊ शकत नाही? अरे तुम्ही या समाजामध्ये आदर्श महिला का घडू शकत नाही? अरे या समाजाला का घडू शकत नाही? आणि म्हणून मला याच्यात बकुलाबेन मेहता बघायच्या आहेत. बकुलाबेन मेहताचा संकल्प मला बघायचा आहे आणि माता रमाईचं चारित्र्य बघायचं आहे. बंधूंनी चारित्र्याच्या बंधूंना भगिनी बघायचं आहे. एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या माझ्या भगिनीसाठी, त्या माता रमाईच्या भगिनीसाठी. सखे कायमची आज तुटू रे. शेवटचा अंतर बंधूनो, या गीताचे कवीवर अमन कुमार आढाव, नंदुरबारचे कवी अमन कुमार काय म्हणतात की सांगू सत्यच सांगू सत्यच जगाला महत्व. कारण बंधूनो बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं बंधूनो, आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की एकदा दोन पती आणि पत्नीची भांडणं होतात. बंधूंनो सांगावं असं वाटतं की
एकदा पती आणि पत्नीचं भांडण होतं. नवरा आपल्या बायकोला दारूच्या व्यसनामध्ये मारतो. मारल्याच्या नंतर वेगवेगळ्या ठिकाणी बंधून एका घरामध्ये असतात पण वेगवेगळे झोपले असतात. मध्येच दारू पेलेल्या नवऱ्याला बंधून आठवण होते. आठवण झाल्यानंतर तो बघतो तहान लागते. बायकोला बोलतो अगं पाणी दे ग, अगं पाणी दे ग. पण बायकोला राग आला असं बोलते नाही देत जा, नाही देत जा बोलते. मग नवरा बोलतो आता तर बायको आपली चिडलेली आहे बंधून, आता मला ती काय पाणी देणार नाही तिला वाटतं. मग विचारतो अगं आहे अगं माठ कुठं आहे तू तरी सांगशील, जा घरात. काय बोलते घरात नाही जा. मग बोलतो अगं घर कधी मला समजत नाही, घर कुठं आहे ते सांगशील. बोलते घर जा गावात आहे. आणि गाव कुठे आहे तालुक्यात, गाव कुठे आहे तालुक्यात आहे. तालुका कुठे जिल्ह्यामध्ये, जिल्हा हा राज्यामध्ये, राज्य हे देशामध्ये आणि देश कुठे आहे जगामध्ये आणि जग कुठे आहे. तुम्ही सांगा उत्तर. जग कशामध्ये आहे, जग कशामध्ये आहे. बाबासाहेबांच्या ग्रंथामध्ये आहे, बाबासाहेबांच्या संविधानामध्ये आहे बांधवांनो. आणि बंधूंनो जग हे पाण्यामध्ये आहे ना, पाणी माटामध्ये. तसं बाबासाहेबांच्या आम्ही शोधतो दुसऱ्यांचे ग्रंथ, दुसऱ्यांचे विचार शोधतोय. पण बंधूंनो बाबासाहेबांच्या विचाराला आम्ही स्वीकारत नाही बांधवांनो. आणि म्हणून मला सांगावं असं वाटतं काय की सांगू सांगते अमोल कुमार आढाव काय म्हणतात की गान आमचं काळ जाते. अरे बुद्ध करुणीनी, बुद्ध करुणीनी पुन्हा असू दे. थोड़ा एक चढ़ता सूरज का कोई थोड़ा एक दिखाओ।